सगळ्यात महत्त्वाची बातमी, वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे। सकाळी पोस्ट करून नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती। आता मला कुणाकडूनही अपेक्षा नाही असं वसंत मोरे म्हणालेले होते पोस्टमध्ये। आणि त्यानंतर दुपारी आता वसंत मोरेंचा राजीनामा समोर आलेला आहे। जय महाराष्ट्र साहेब, मला माफ करा वसंत मोरे, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आता पोस्ट केलेली आहे। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसेमध्ये पुण्यातून एक धक्का आपण पाहतोय। वसंत मोरे यांनी मनसेला आता जय महाराष्ट्र केलेला आहे। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? वसंत मोरे पुण्यातला मनसेचा एक मोठा चेहरा मानला जायचा, आज मनसेतून जय महाराष्ट्र। मला आता तुमच्या माध्यमातून हे समजतंय मी की राज ठाकरे साहेबांबरोबर दौऱ्यावर आहे, त्यामुळे मी माहिती घेऊन तुम्हाला नक्की सांगतो, कारण मला पूर्ण माहिती नाही या विषयातली। म्हणजे या सगळ्या संदर्भात ट्विट करण्यापूर्वी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याशी काही संपर्क साधला होता का? काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता का? खरंच काही माहित नाही। राज ठाकरे साहेबां सकाळी बाहेर पडलेत, आम्ही सगळे लोकसभेच्या विभागामध्ये आम्ही फिरतो आहोत, किंबहुना आज ते माझ्याच विभागात फिरतायत, त्यामुळे मी त्यांच्या सोबतच आहे सकाळपासून। आता थोडासा ब्रेक झालाय म्हणून मी तुम्हाला तुमच्याशी फोनवर बोलतोय, पण मी पूर्ण माहिती घेऊन नक्कीच तुम्हाला कळवतो, नक्कीच परत बोलेन तुमच्याशी। अगदी अगदी शेवटचा सवाल यशवंतजी, खरं तर या सगळ्या मुद्द्यावर परवाच जे भाषण झालेलं होतं राज ठाकरे यांनी केलेलं होतं वर्धापन दिनानिमित्तानं, त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी राजकारणात संयम असणं गरजेचं होतं असं म्हटलेलं होतं, पण इथं मात्र पुण्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। हे बघा, राज ठाकरे साहेबांनी जे त्या दिवशी जे कार्यकर्त्यांना संबोधित केलं की राजकारणात संयम हा असायलाच पाहिजे, त्यांनी अनेक उदाहरणं देखील दिली त्या दिवशी, कळलं का? आणि जर संयम नसेल तर राजकारणामध्ये तुम्ही निष्ठा म्हणून नाही राहू शकत। तुमची निष्ठा पक्की असेल तर संयम नक्कीच राहतो, आणि तो संयम ठेवायला पाहिजे, आणि जो संयम ठेवेल तो नक्कीच यशस्वी होईल। आणि हा त्यांचा जो मूळ मंत्र आहे तो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे, आणि तो पटलेला आहे। आता काही अपवाद असतील त्याला, पण त्याला कोणीच काही करू शकत नाही। प्रत्येक लोकशाही आहे, प्रत्येकाचा मार्ग मोकळा आहे। पण वसंत मोरे यांनी या सगळ्या संदर्भात आधी सुद्धा बऱ्याचदा नाराजी व्यक्त केलेली होती, अगदी वेगवेगळ्या माध्यमातून, मग ती फेसबुक पोस्ट असू दे, ट्विट करणं असू दे, नाराजी त्यांनी जाहीर व्यक्त केलेली होती। तेव्हाच काही संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती असं नाही का वाटत? संवाद वारंवार साधला गेलेला आहे, संवाद वेळोवेळी झालेला आहे, पण एखाद्या व्यक्तीची वर्किंग स्टाईलच जर अशा पद्धतीची असेल त्याला तुम्ही आणि मी काय करू शकत नाही ना। म्हणजे तुम्ही थेट म्हणताय की वसंत मोरे यांनी आपली भूमिका आडमुठेपणाची घेतली होती? आता हे ह्या तुम्हीच सांगताय की त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली, अनेकदा ते राज ठाकरे साहेबांना भेटलेले देखील, आणि त्या वेळेला त्यांनी त्या विषय साहेबांसमोर मांडलेले, साहेबांनी त्यांना त्या विषयावर सविस्तर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्या वेळेला ते समजूनही त्यांनी घेतलेलं आहे। पण असं कित्येक वेळा असं झालेलं आहे। आता जर त्यांना इतक्यांदा त्यांना चर्चा होऊन समजावून सांगून देखील ह्या गोष्टी पटत नसतील, आणि त्यांनी जर अशी भूमिका घेतली असेल तर कोणी त्याला हात धरून थांबवू नाही शकत ना। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।